तर मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बेसिक कन्सेप्ट ऑफ प्रोटिओमिक्स हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. म्हणजे प्रोटिओमिक्स म्हणजे काय, त्याचं आयडेंटिफिकेशन मेथड वगैरे काय आहेत, तसं त्याच्या टेक्निक्स वगैरे काय आहेत, कोणकोणत्या मेथड याच्यामध्ये यूज केल्या जातात, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि हा जो आपण टॉपिक डिस्कस करतो आहे त्याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेल्या आहेत आणि टेलिग्राम चॅनलची काही लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे. तर चला तुम्हाला व्हिडिओ सुरुवात करूया. प्रोटिओमिक्स असं एक लार्ज स्केल स्टडी आहे ज्याच्यामध्ये प्रोटीनचं स्ट्रक्चर, फंक्शनिंग, त्याचं एक्सप्रेशन कसं होतं आणि त्याचं इंटरॅक्शन कसं होतं, म्हणजे प्रोटीन DNA इंटरॅक्शन किंवा प्रोटीन प्रोटीन इंटरॅक्शन, ते पूर्ण इन डिटेल ह्या स्टडीमध्ये किंवा ही जी फील्ड आहे याच्यामध्ये पूर्ण जो काही प्रोटीनचा जो स्टडी असतो तो केला जातो. तर याची की कन्सेप्ट काय आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा प्रोटिओमिक, जो की प्रोटीन असेल त्याचा एंटायर सेट जे की ऑर्गॅनिझम हे प्रोड्यूस करतं आहे. आणि त्याच्यात 3 मेन स्टेप आहे: प्रोटीन एक्सप्रेशन, पोस्ट ट्रान्सलेशन, मॉडिफिकेशन. तर प्रोटियममध्ये जो की एंटायर सेटचं प्रोटीन आहे त्याचं प्रोडक्शन हे ऑर्गॅनिझम कसं करतो आहे, तर त्याला किती प्रमाणात जी काही एनर्जी वगैरे असेल किंवा जीनचं रिक्वायरमेंट लागते, तो कोणत्या प्रोसेसद्वारे हे प्रोटीनचं फॉर्मेशन करतो, ते पूर्णपणे स्टडी याच्यामध्ये होतो. प्रोटीन एक्सप्रेशन म्हणजे कोणत्या जीनमुळे जो की तो ट्रान्सलेट होऊन तो प्रोटीनमध्ये कन्वर्ट झाला आहे. RNAचं कन्वर्जन RNAचं कन्वर्जन प्रोटीनमध्ये झालेलं आहे. तर ही ट्रान्सलेशन जी काही प्रोसेस आहे किंवा प्रोटीनचं एक्सप्रेशन आहे ते कसं झालेलं आहे, ती प्रोसेस कशी झाली ती पूर्ण याच्यामध्ये स्टडी होतो. पोस्ट ट्रान्सलेशन मॉडिफिकेशनमध्ये त्याच्यामध्ये केमिकल चेंजेस वगैरे कसे आले आहेत, म्हणजे ट्रान्सलेशन प्रोसेसच्या नंतर प्रोटीनमध्ये कोणकोणते चेंजेस आलेले, कोणकोणत्या केमिकलमुळे त्याच्यामध्ये चेंजेस आले, कोणकोणत्या केमिकलचा यूज झालेला आहे, तो पूर्णपणे स्टडी याच्यामध्ये पूर्णपणे ह्या प्रोटिओमिक हे जे काही फील्ड आहे त्याच्यामध्ये केला जातो. तर टाईप्सचा जर आपण विचार केला तर त्याचे 3 मेन टाईप्स आहे: स्ट्रक्चरल प्रोटिओमिक्स, फंक्शनल प्रोटिओमिक्स आणि कॉम्पॅरेटिव्ह प्रोटिओमिक्स. तर स्ट्रक्चरल प्रोटिओमिकमध्ये ऑब्वियसली त्याचा स्ट्रक्चरचा आणि जे काही फोल्डिंग वगैरे होतं, स्ट्रक्चरचं आपल्याला प्रोटीनचं माहिती आहे की त्याचे 4 मेन जे काही स्टेजेस आहे: प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी आणि क्वाटर्नरी. या 4 मेन स्टेपमधून त्याचं फोल्डिंग हे होत असतं. त्याचा पूर्ण स्टडी या जे काही स्ट्रक्चरल प्रोटिओमिक्समध्ये केला जातो. फंक्शनल प्रोटिओमिक्समध्ये ज्या वेळेस त्याचं एक्सप्रेशन होतं तो एक क्वाटर्नरी स्ट्रक्चरमध्ये फॉर्मेशन होतं, त्यावेळेस त्याचं जे काही पुढचं जे काही फंक्शनिंग आहे त्याचा कुठे कुठे यूज केला जातो, कोणकोणत्या सेल्युलर प्रोसेस आहे त्याच्यामध्ये त्याचा यूज केला जातो, ते पूर्णपणे याचं इन्व्हेस्टिगेशन किंवा त्याचा स्टडी आहे फंक्शनल प्रोटिओमिकमध्ये केला जातो. आणि कॉम्पॅरेटिव्ह प्रोटिओमिक्समध्ये जे काही त्याचं वेगवेगळ्या प्रोटोमर्समध्ये किंवा वेगवेगळ्या स्पेसेससोबत त्याची कंडिशन काय आहे त्याचं कंपॅरिझन वगैरे याच्यामध्ये केलं जातं. तसंच फंक्शनल प्रोटिओमिकमध्ये त्याचं इंटरॅक्शन कसं होतं, प्रोटीन प्रोटीन इंटरॅक्शन कसं होतं, तो एखाद्या कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर कसं फॉर्मेशन करतो आहे किंवा एखाद्या DNA सोबत RNA सोबत त्याचं कॉम्बिनेशन कसं होतं, एखाद्या एन्झाईमसोबत त्याचं कॉम्बिनेशन कसं होतं आहे, त्याचं इंटरॅक्शन कसं होतं, ते पूर्णपणे स्टडी हे केलं जातं. तर आता त्याच्या त्या 5 मेन टेक्निक्स आहे त्याच्याद्वारे त्याचं आपण पूर्णपणे स्टडी हा करू शकतो. मास स्पेक्ट्रोस्कोपी, त्याच्यामध्ये आपण जे काही प्रोटीनचं आयडेंटिफिकेशन असेल, याच्यात 5 टेक्निक ते आयडेंटिफिकेशनसाठी वापरल्या जातात आणि कन्फर्मेशनसाठी वेगळ्या टेक्निक असतात. तर आयडेंटिफिकेशनमध्ये 5 मेन टेक्निक आहे: मास स्पेक्ट्रोस्कोपी, इलेक्ट्रोफोरेसिस, क्रोमॅटोग्राफी, वेस्टर्न ब्लॉटिंग, प्रोटीन मायक्रो अरे. तर मास स्पेक्ट्रोस्कोपी हे याच्यामध्ये प्रोटीनचं आयडेंटिफिकेशन केलं जातं मास टू चार्ज रेशो ह्या प्रॉपर्टीवरती, जेणेकरून याचा प्रोटीनचं आयडेंटिफाय केलं जातं. इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये SDS पेज, 2D पेज ह्या 2 टेक्निक यूज करून प्रोटीनचं सेपरेशन वगैरे केलं जातं विथ देअर साईज आणि चार्ज आणि साईजच्या बेसिसवरती त्याचं सेपरेशन करून, जो की लो क्वांटिटीवाला असेल किंवा हाय क्वांटिटी जो काही प्रोटीन असेल त्याचं हे सेपरेशन केलं जातं. जसं HPLC, हाय परफॉर्मन्स लिक्विडोग्राफी किंवा गॅस क्रोमॅटोग्राफी, ह्या क्रोमॅटोग्राफी टेक्निकद्वारे प्रोटीनचं सेपरेशन हे केलं जातं त्याच्या प्रॉपर्टीजद्वारे. त्याच्या प्रॉपर्टीज काय आहे त्याच्यावरती पूर्णपणे त्याचं सेपरेशन केलं जातं. आणि वेस्टर्न ब्लॉटिंगमध्ये काही अँटीबॉडीचा युजेस वगैरे करून स्पेसिफिक प्रोटीन ह्या काही स्पेसिफिक अँटीबॉडीला डिटेक्ट करत असतात. तर मग त्याचं स्पेसिफिकेशन करून किंवा स्पेसिफिक प्रोटीन हे डिटेक्ट करण्यासाठी काही अँटीबॉडी यूज केल्या जातात. तर वेस्टर्न ब्लॉटिंगमध्ये द्वारे प्रोटीनचं जे काही स्पेसिफिकेशन असेल किंवा डिटेक्शन आपण करू शकतो विथ द यूज ऑफ अँटीबॉडीज. आणि प्रोटीन मायक्रो अरेमध्ये प्रोटीन इंटरॅक्शन कसं होतं आहे, म्हणजे तो एखादा प्रोटीन दुसऱ्या प्रोटीनसोबत कसं इंटरॅक्ट करतो आहे याचा पूर्णपणे स्टडी हा मायक्रो अरेमध्ये केला जातो.
आणि आपण आयडेंटिफिकेशन टेस्ट जर पाहिला तर आपण ज्या पाहिल्या त्या काही आयडेंटिफिकेशनच्या काही सेपरेशनच्या टेक्निक होत्या. तर मेन जे काही टेक्निक आहे त्याच्याद्वारे आपण त्याचं आयडेंटिफाय करू शकतो. त्यात 3 मेन टेक्निक आहे: पेप्टाइड मास फिंगरप्रिंटिंग, टँडरन मास स्पेक्ट्रोस्कोपी आणि डाटाबेस सर्चिंग. म्हणजे डाटाबेस सर्चिंगमध्ये आपण वेगवेगळे डाटाबेस, जर एखादा प्रोटीन असेल त्याचा ऑलरेडी डाटा हा एखाद्या जीन बँकमध्ये किंवा एखाद्या जीन कल्चरिंगमध्ये किंवा एखाद्या स्टोअर डेटामध्ये जे काही गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या जे काही वेबसाईट असतात त्याच्यावरती प्रोटीनचं जे काही स्ट्रक्चर असेल किंवा त्याचं जे काही इन्फॉर्मेशन असेल ती ऑलरेडी स्टोअर असते. तर मग ते आयडेंटिफिकेशन करण्यासाठी जो प्रोटीन ज्यांनी जो डिस्क्राईब केलेला आहे किंवा एखादा प्रोटीन जर त्यांना आयडेंटिफाय करायचं असेल तर मग ते त्या डाटाबेससोबत ते मॅच करू शकतात की तो किती प्रमाणात त्याच्यामध्ये मॅच होतो आहे. जर 100% मॅच झाला की मग आपण समजायचं की हा जो प्रोटीन आहे तोच प्रोटीन आहे, किंवा त्याच्यात थोडेफार चेंजेस असेल तर तेव्हा आपण समजायचं की त्याच्यामध्ये थोडं इन्हान्समेंट झाली किंवा त्याच्यात चेंजेस वगैरे घडून आले. अशाद्वारे जे काही आयडेंटिफिकेशन हे प्रोटीनचं केलं जातं. तर ॲप्लिकेशन जर आपण विचार केला तर बायोमार्कर डिस्कवरीमध्ये जे डिसीजचे काही बायोमार्कर असेल त्या डिस्कवरीमध्ये, पर्सनलाइज मेडिसिन डेव्हलप करण्यासाठी, ड्रग डेव्हलपमेंटमध्ये प्रोटीनचा जास्त प्रमाणात यूज केला होता. तसंच जर आपण पाहिलं सिस्टीम बायोलॉजीमध्ये वेगवेगळ्या टेक्निकमध्ये वेगवेगळे जे बायोलॉजी फील्ड आहे त्याचा प्रोटीनचा वापर हा केला जातो. वेगवेगळे जे सेल्युलर प्रोसेस आहे, कारण त्यासाठी प्रोटीनची गरज लागत असते. आणि आपण जर पाहिलं की काही प्रोटीन जे काय आहे ते ॲज अ मेडिसिन म्हणून किंवा काही जे काही वेगवेगळे डिसीज वगैरे असेल त्याला डिटेक्ट करण्यासाठी ॲज अ बायोमार्कर म्हणूनसुद्धा यूज केले जातात. तर हे झालं त्याचे ॲप्लिकेशन. तसेच आपण जर पाहिलं की त्याचे ॲप्लिकेशन पण आहे तसेच त्याचे चॅलेंजेस पण आहेत की प्रोटीन कॉम्प्लेक्सिटी ही खूप मोठी जास्त त्यामध्ये चॅलेंजेस आपल्याला पाहायला मिळतं की प्रोटीनचं स्ट्रक्चर हे खूप कॉम्प्लेक्स असतं. तर मग त्याची डायव्हर्सिटी, त्याची कॉम्प्लेक्सिटी ही डिटेक्ट करण्यासाठी खूप वेळ लागतो. तसंच जर त्याचं प्रिपरेशन असेल, सॅम्पल प्रिपरेशनला खूप वेळ लागतो. आणि ॲडिक्वेट जे काही अमाऊंटमध्ये सॅम्पल प्रिपरेशनसाठी जे काही इन्ग्रेडियंट असतात ते मिळणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचं क्वालिटी असलं पाहिजे, क्वांटिटी असलं पाहिजे. डाटा ॲनालिसिससाठी आणि इंटरप्रिटेशनसाठी एक्झॅक्ट जे काही सॉफ्टवेअर असतील किंवा काही जे काही डाटा ॲनालिसिस असतील ते असले पाहिजे. तसंच स्टँडर्डायझेशन त्याच्यामध्ये आपण नीट मेंटेन केलं पाहिजे, किंवा रिप्रोडक्टिव्हिटी जी काय आहे ती नीट मेंटेन केली पाहिजे. जे काय प्रोडक्शन वगैरे करतो एखाद्या प्रोटीनचं आपण, त्याचं स्टँडर्डायझेशन असेल, त्याचे GMP, GLP, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिस, ते सगळ्या मेंटेन वगैरे करून, स्टरलायझेशन मेंटेन करून, किंवा जे काही त्याचं ॲनालिसिस आपण करणार आहे पुढे जाऊन ते पूर्णपणे ॲक्युरेट झालं पाहिजे. तर ह्या सगळ्या चॅलेंजेस त्याच्यामध्ये प्रोटीनच्या जे काही आपण युजेस वगैरे किंवा फंक्शनिंगसाठी करायचं असेल, किंवा त्याच्यामध्ये जर प्रोटीन आपल्याला कॉम्प्लेक्सिटी किंवा त्याची स्टडी करायचं असेल तर या पूर्णपणे ज्या गोष्टी असतात त्या आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाळल्या पाहिजे. पण आणि हे त्याचे मेन चॅलेंजेस आपल्याला पाहायला पाहिजे. हे जर पाळल्या की जे काही प्रोटीन वगैरे असेल त्याचा आपण पूर्णपणे स्टडी करू शकतो, किंवा त्याच्या दुसऱ्या फील्डमध्येसुद्धा आपण त्याचा युजेस हे करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण बेसिक कन्सेप्ट ऑफ प्रोटिओमिक्सचा टॉपिक डिस्कस केला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.